200 लोक दीड दिवसाच्या दंगलीमध्ये मारलेले होते. 962 पैकी 961 आरोपी निर्दोष सुटले. स्थानिक अधिकारी म्हटले की हिंदू गुंड मुसलमान गुंडाविरुद्ध लढले. मला मात्र तिसरंच कारण आढळलं की मोहल्ला कमिटीमधली ही जी न्याय व्यवस्था आहे ती सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचपेक्षा श्रेष्ठ असते हे आम्ही दाखवून दिलं. वागळेंच्या केसमध्ये पाहिलं की ही पोलीस यंत्रणा हतबल झालेली आहे. हे कोणाच्या तरी हातातलं भावलं बनलेली आहे. त्या दंगली थांबल्या तर याचा नक्कीच राजकीय पक्षांना तोटा झाला असेल त्यावेळेस. मग राजकीय पक्षांचा काही दबाव नव्हता तुमच्यावरती? राजकारण्यांनी सुरुवातीला विरोध केला, परंतु त्यांच्या लक्षात आलं की सुरेश खोपडे आणि त्यांच्या टीमला लोकांचा खूप प्रचंड प्रतिसाद आहे. की जी RSS ची जी संघटना आहे त्याच्या लोकांना हे शांतता नकोच आहे, अशा दंगली व्हायलाच पाहिजेत. महाराष्ट्रातच नव्हे तर मला असं वाटतं देशालाच भिवंडी पॅटर्नची गरज आहे. या सरकारला, आत्ताच्या सरकारला जेवढा तणाव वाढेल तेवढा त्यांना फायद्याचा आहे. कोल्हापूर असेल, अमरावती असेल, मीरा रोड असेल किंवा भिवंडी असेल. भिवंडी तर आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे. 65, 68, 70, 84 ह्या दंगली आपल्या सगळ्याला माहिती आहे. भिवंडी पॅटर्न, नेमकी हा भिवंडी पॅटर्न काय आहे? हा भिवंडी पॅटर्न ज्यांनी राबवला ते माझ्या सोबत आहे सुरेश खोपडे सर, तिथले माजी IPS आहे. सर काय सांगाल, नेमकी भिवंडी पॅटर्न काय आहे? आमच्या दर्शकांना एकदा सांगा. नमस्कार. मी भिवंडीला 1988 ते 92 डेप्युटी पोलीस कमिशनर होतो आणि आपल्याला माहिती आहे की भिवंडी हे जातीय दंगलीबद्दल खूप प्रसिद्ध असं शहर. तिथे 1965, 68, 70, 84 अशा भयानक दंगली झालेल्या होत्या. आणि भिवंडीला गेल्यानंतर, मी पुण्याला आल्यानंतर मला मित्र विचारायचे की अरे सुरेश, तू तिथं असतो, तिथं आपले लोक जास्त आगाऊ असतात का त्यांचे? दुसरा प्रश्न विचारायचे की तिथं आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे? आणि मग मी 1984 साली झालेल्या जातीय दंगलीची सगळी कागदपत्र जमा केली आणि त्याचा शोध घेतला की आपले कोण आणि त्यांचे कोण. आणि मग लक्षात आलं की त्या दंगलीमध्ये 200 लोक दीड दिवसाच्या दंगलीमध्ये मारलेले होते. कोट्यावधी रुपयाची मालमत्ता जाळलेली आणि लुटलेली होती. आणि एवढी दंगल होऊन देखील कोर्टानं तपास केला. तो पोलिसांनी तपास करून कोर्टात चार्जशीट पाठवलं. 962 आरोपींना अटक करून कोर्टात चार्जशीट पाठवलं. 962 पैकी 961 आरोपी निर्दोष सुटले. याचा अर्थ आपली गुन्हे न्याय व्यवस्था किती सडलेली आहे, किती अपयशी आहे, कमकुवत आहे हे लक्षात येईल. एक आरोपीला कसं, म्हणजे एका आरोपीवर सगळी दंगलीची जबाबदारी दिली का? जबाबदार त्यालाच ठरवलं? त्याला शिक्षा झाली की त्याच्या विरुद्ध पुरावा मिळाला आणि म्हणून त्याला 5 वर्ष सक्तमजुरी, 2000 रुपये दंड खालच्या कोर्टानं दिला. तो बहादर हायकोर्टात गेला आणि हायकोर्टातही तो निर्दोष सुटला. म्हणजे एवढे लोक मारल्यानंतर देखील कोणाला शिक्षा होत नाही. परंतु माझी नेमणूक तिथं झाल्याबरोबर त्याच वेळेला अडवाणींची रथयात्रा देशभर सुरू झाली आणि मला वाटलं की, आणि ते साहजिक होते की आता भिवंडी शहर हे पेटणार आणि शेकडो लोक मारले जातील. आणि परंतु आम्हा पोलिसांची कार्यपद्धतीच आपल्याला काही बदल करता येईल का? आम्हा पोलिसांची कार्यपद्धती तिथं होती ती म्हणजे फायर ब्रिगेड सारखी होती. म्हणजे पोलिसांचे पिकेट्स फिक्स पॉईंट ठिकठिकाणी लावलेले आणि हे लोक वाट बघतात. कशाची? निजामपुरा हद्दीमध्ये दगडफेक चालू आहे असं म्हटलं की तिथं सायरन वाजवत जातात, लाठीमार गोळीबार करतात, लोकांना पकडतात, कोर्टात चार्जशीट पाठवतात, पुन्हा येतात आणि पुन्हा आपल्या वर्दीची किंवा दंगल झाल्याची वाट बघतात. दंगली होऊच नाही याबद्दल काही विचार करत नाहीत. आणि तो करता येतो का म्हणून मग मी तो अभ्यास सुरू केला. तर त्या दंगलीमध्ये कोण मारलेलं होतं? तर पहिल्यांदा मला एक तुळशी आदिवासी महिला भेटली. तिचा 17 वर्षाचा मुलगा हॉटेलमध्ये काम करणारा, जमावून त्याचे हात तोडले, पाय छाटले, मुंडकं उडवलं आणि ती बॉडी गवताच्या गंजीवर टाकून पेटवून दिली. तर एक आई आपला 17 वर्षाचा मुलगा तिथं जाळलेला आणि तोडलेला आणि जाळलेला पाहत होती. दुसरी मला महिला भेटली चांदी.
तिच्या बहिणीचा नवरा आणि तिचा नवरा यांना जमावानी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली, घासलेट ओतलं आणि पेटवून दिलं. असे शेकडो लोक त्या दंगलीमध्ये मारले गेलेले होते. आणि मी जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला सरकारने जाहीर केलं होतं की भिवंडीच्या दंगली मागे परकीय शक्तीचा हात. दुसऱ्या लोकांनी, मुंबईच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलं की तिथं मुंबईचे गुन्हेगार भिवंडीला गेले. स्थानिक अधिकारी म्हटले की हिंदू गुंड मुसलमान गुंडाविरुद्ध लढले. मला मात्र तिसरंच कारण आढळलं, तर तुळशीच्या मुलाला मारणारे लोक हे तिच्या मोहल्ल्यामध्येच राहणारे होते. चांदीच्या नवऱ्याला मारणारे लोक हे देखील जवळचेच मोहल्ल्यातले होते. आणि म्हणून मी ठरवलं की जर त्याच मोहल्ल्यातील असेल तर या लोकांना एकत्र आपण आणूया. तर असे 70 ठिकाणं मला आढळली की जिथं हिंदू मुसलमान एकमेकाविरुद्ध लढत होते, शिया सुनी एकमेकाविरुद्ध लढत होते, दलित सवर्ण भांडत होते, महाराष्ट्रीय परप्रांतीय भांडत होते. अशी 70 ठिकाणं मिळाली. म्हणून मी 70 मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या आणि प्रत्येकामध्ये 50 हिंदू 50 मुसलमान समाजातील सगळ्या थरातील लोकांना मेंबर केलं. त्यात टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, हमाल, त्याच्यानंतर लूम वर्कर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर, त्या हद्दीत राहणारे आणि मीडियाचे लोक, प्रत्येक जमातीच्या 5 महिला आणि पोलीस अधिकारी नव्हे तर हवालदार आणि कॉन्स्टेबल यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केलं आणि त्यांना म्हटलं की दर 15 दिवसांनी तुम्ही मीटिंग बोलवा. अशा पद्धतीनं 88 साली मीटिंगाला सुरुवात झाली. मग ते मंदिर, मशीद, धर्मशाळा, चावडी इथं बैठकाला सुरुवात झाली. आणि त्याचा फायदा काय झाला, ज्यावेळेला रामलाल आणि अब्दुल्ला हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले त्यावेळेला रामलालच्या लक्षात आलं की अरे या अब्दुल्लाला आपण जसं ऐकलंय की त्याला 4 बायकांनी 25 पोराचं लेंडार असतं, असं काही नाही. तो आपला हिंदू धर्म संपवण्यासाठी प्रयत्न करतो असंही काही नाही. त्याची कायम त्याचं लक्ष फक्त पाकिस्तानकडे असतं असं नाही, कारण त्याला देखील माझ्यासारखंच पाणी मिळत नाही, रेशनिंग मिळत नाही, लाईटचे प्रश्न असतात. आणि मग ते एकमेकांचे मित्र बनले. दुसरा फायदा असा झाला की मोहल्ल्यात घडणाऱ्या सगळ्या दखलपात्र अदखलपात्र गुन्हे, सिव्हिल मॅटर्स आम्ही या मोहल्ला कमिटी बैठकीत सोडवायला सुरुवात केली. गुन्ह्यांची संख्या कमी व्हायला लागली आणि तिथं मिळणारा न्याय हा खूप उच्च दर्जाचा असतो. आपण पाहिलं की सरकार, आमदार इकडं पळाले तिकडं पळाले, पक्ष चोरून नेला, कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाची फुल बेंच बसली, पण त्यांना न्याय देता आला नाही. त्यामुळं ही मोहल्ला कमिटीमधली ही जी न्याय व्यवस्था आहे ती सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचपेक्षा श्रेष्ठ असते, हे आम्ही दाखवून दिलं. तिसरा फायदा असा झाला की पोलिसांचे 100 मित्र झाले, त्यामुळं आम्हाला गुप्त माहिती मिळायला सुरुवात झाली. चौथा फायदा असा झाला की पोलीस आणि जनता यांची मैत्री वाढली, संबंध वाढले, ट्रान्सपरन्सी निर्माण झाली. त्यामुळं करप्शनला मोठा आळा बसला आणि पोलीस अधिकारी मोहल्ल्यात जातो, त्यांना भेटतो, त्यांचे प्रश्न सोडवतो. याचा अर्थ आम्हाला हवेत, स्वातंत्र्य काळातील पोलीस हवेत, ते आम्हाला मिळायला लागले. त्याचा फायदा काय झाला की 6 डिसेंबर 92ला बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला. देशभर तणाव झाला. मुंबई 2दा जळाली, ज्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त लोक मारले गेले. कोट्यावधीची प्रॉपर्टी जाळली किंवा लुटली गेली. भिवंडीत काय झालं, भिवंडीतही तणाव वाढला, परंतु 1 किंवा 2 पोलिसाबरोबर मोहल्ल्यातील लोक आपापल्या मोहल्ल्यामध्ये गस्त घालू लागले. अफवा कोण पसरवतंय, दगड कोण आणतंय, शस्त्र कोण जमा करतंय याची माहिती द्यायला लागले. आणि तिथल्या लोकांनी निर्धार केला की जो आपल्याला चॅनल तर्फे प्रत्येक गावामध्ये हा निरोप देता येईल की ते लोक म्हटले की बाहर कुछ भी होने दो लेकिन हम हमारा मोहल्ला शांत रखेंगे. त्यामुळे 1 मोहल्ला, 2 मोहल्ला, 3 मोहल्ला, 70 मोहल्ले शांत राहिले. पूर्ण भिवंडी शांत राहिली. तिथं एकही माणूस जखमी झाला नाही, एकही माणूस मारला गेला नाही. तर हे मॉडेलची आता आपल्याला गरज आहे. आता लोक म्हणतात की आता तर दंगली थांबलेल्या आहेत, ते खरं नाही. तणावाची पातळी इतकी वाढलेली आहे की आता हिंदू मुस्लिमच नव्हे तर काही दिवसानंतर मराठा धनगर, मराठा माळी, ओबीसी, त्याच्यानंतर दलित, अशा प्रकारची भांडणं सुरू होती.
इतका तणाव समाजामध्ये वाढलेला आहे. आणि त्यामुळं आपण वागळेंच्या केसमध्ये पाहिलं की ही पोलीस यंत्रणा हतबल झालेली आहे. हे कोणाच्या तरी हातातलं भावलं बनलेली आहे. आमच्या विद्यापीठामधल्या मुलींच्या वरती हल्ला करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांनाच अटक करून जेलमध्ये टाकलं, प्राध्यापकाला जेलमध्ये टाकलं. अशा प्रकारची पोलीस यंत्रणा आपल्याकडे आहे. आणि म्हणून सिव्हिल सोसायटीनं, सामान्य माणसानं पुढाकार घेऊन अशा प्रकारचं मॉडेल सर्वत्र राबवायला सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारची मांडणी मी या ठिकाणी करू इच्छितो. आत्ताच तुम्ही म्हणजे भिवंडी पॅटर्नची मांडणी केली. आता तुम्ही सांगितलं की पोलीस जे आहे ते आता म्हणजे हातबल झालेले आहे, ते कोणाच तरी हाताची कठपुतली बनलेली आहे. आत्ताच तुम्ही सांगितलं. पण तुमच्या काळी ज्यावेळेस तुम्ही 88ला गेले, त्यावेळी भिवंडीमध्ये तुम्ही पदभार स्वीकारला, त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर भिवंडीच्या दंगली थांबवल्या, त्या दंगली थांबल्या, तर याचा नक्कीच राजकीय पक्षांना तोटा झाला असेल त्यावेळेस. मग राजकीय पक्षांचा काही दबाव नव्हता म्हणजे नाही, तो एक फार वेगळा विषय आहे. कारण मी काय केलं की पोलीस कार्यपद्धती 180 डिग्री बनवली. म्हणजे एरवी सामान्य माणसाला लाद घालणारे, भाजी विकणाऱ्या बाईची टोपली पायाने उडवणारे इन्स्पेक्टर, बुलेटवरती जाणारे इन्स्पेक्टर, रामलालला अब्दुल्लाला शिव्या घालणारे इन्स्पेक्टर, यांना मी त्यांच्या मोहल्ल्यात जायला सांगितलं, त्यांच्या बैठका घ्यायला सांगितले, त्यांना शेक हँड करायला सांगितलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड बदल आणला. परंतु पोलिसांना बदल नको असतो. कारण जास्त ओळख झाली तर मग आपल्या फायदा होणार नाही वगैरे लोकांच्याकडून. त्यापेक्षा IPS अधिकाऱ्यांना प्रचंड माझ्या योजनेचा राग आला. ते म्हटले की हा खोपडे IPS असून झोपडपट्टीमध्ये जातो, मोहल्ल्यामध्ये जातो, तिथं बैठका घेतो, त्या लोकांच्या बरोबर जेवतो. तर आमच्या मुलांनी IPS व्हायचं तर ते काय झोपडपट्टी जाण्यासाठी व्हायचे का? तर अशा पद्धतीचे या अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला. राजकारण्यांनी सुरुवातीला विरोध केला, परंतु त्यांच्या लक्षात आलं की सुरेश खोपडे आणि त्यांच्या टीमला लोकांचा खूप प्रचंड प्रतिसाद आहे. आणि मग राजकारणीच आमच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीला येऊ लागले. त्यापेक्षाही जास्त प्रतिकार झाला की जे RSS ची जी संघटना आहे त्याच्या लोकांना हे शांतता नकोच आहे, अशा दंगली व्हायलाच पाहिजेत, त्यांचा मोठा विरोध. मुस्लिमांच्या मधल्या संघटना आहेत की ज्यांना ही शांतता नको आहे, तणाव कायम राहिला पाहिजे, त्यांचाही विरोध. पण या सगळ्या विरोधाला एका वेगळ्या पातळीवरती नेऊन मी हाताळून भिवंडी शांत राखण्याचा प्रयत्न केला. तर त्याबद्दल आशुतोष वरसने नावाच्या एका ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकानं या विषयाचा अभ्यास केलेला आहे. त्यानं स्वातंत्र्यानंतर झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलींचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती द हिंदू मुस्लिम कॉन्फ्लिक्ट अशा नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यानं हाच मुद्दा उपस्थित केला आहे की सुरेश खोपडे नावाचा एक अधिकारी स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारे दंगली थांबवण्याचा, म्हणजे मुळातूनच नष्ट करण्याचा प्रयोग हा पहिलाच आहे आणि तो म्हणजे भिवंडी प्रयोग आहे. तर त्यांनी ते सांगितलं की सुरेश खोपडेंनी काय केलं की तिथं स्फोटकं होती, ती अजूनही आहेत, परंतु सुरेश खोपडे यांनी ती स्फोटकं सादळवणे, त्याला काय म्हणूया आपण, ओली करणे, ही सगळी ओली करून टाकली, सादळली. आणि त्यामुळे कुणी जरी जाऊन सादळलेल्या स्फोटकांना आग लावली, पेटणार नाही ते. परंतु हे कसं घडवलं याबद्दल पुढचं संशोधन झालं. आज महाराष्ट्राला भिवंडी पॅटर्नची गरज आहे का? महाराष्ट्राच नव्हे तर मला असं वाटतं देशालाच भिवंडी पॅटर्नची गरज आहे. कारण उत्तराखंडमध्ये आत्ताच जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात दंगली झालेल्या आहे. आता 4 दिवसापूर्वीची प्रचंड गरज आहे. किंवा राहुल गांधींनी भारत जोडो म्हटलंय, पण भारत जोडो म्हणजे जोडायचा कसा, तर त्याला एकमेव साधन आहे ते म्हणजे भिवंडी प्रयोग किंवा मोहल्ला कमिटी प्रयोग. आणि ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर या प्रयोगाची गरज आहे. माणसं अशा पद्धतीनं आपापसात भांडायला लागली, त्याच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि एकच धर्म पुढे न्यायचा प्रयत्न केला. तर आज आपण पाकिस्तानमध्ये पाहतोय, तिथे एकच धर्म असताना तो देश पुन्हा तुटण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे, काल तालिबानची अवस्था. आणि आपला देश अशाच पद्धतीनं पुढे चाललेला आहे.
आणि ते करण्यासाठी लोकांच्या मध्ये संवाद वाढवला पाहिजे, चर्चा वाढवली पाहिजे, एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. आणि ते करण्याचं एकमेव शास्त्रीय मॉडेल म्हणजे हा भिवंडी प्रयोग किंवा मोहल्ला कमिटी आहे, असं अनेक परदेशी शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. या विषयावर हा विषय मांडण्यासाठी जगातील अनेक युनिव्हर्सिटींनी मला बोलवलेलं होतं. चीनमध्ये मला बोलवलेलं होतं की चीनमध्ये देखील तणाव वाढलेला आहे. आणि मग तो तणाव चीनमध्ये काय झालं की खूप प्रगती झाली, पण त्या प्रगतीचे फायदे काही लोकांना गेले, काहींना ते पोचले नाहीत. म्हणून ते तणाव अपेक्षित म्हणजे दे आर एक्सपेक्टिंग कॉन्फ्लिक्ट इन चायना. तर ते थांबवण्यासाठी कुठले कुठले प्रयोग असावेत, तर त्यांनी भिवंडी प्रयोग मांडण्यासाठी मला तिथं बोलवलं होतं. आणि तिथंही हा प्रयोग उत्कृष्ट प्रयोग ठरला गेला, परदेशात उत्कृष्ट ठरला गेला. त्याचा वापर केला. लंडनच्या पोलिसांनी येऊन त्याचा अभ्यास केला, लंडनमध्ये वापरायला सुरुवात केली. परंतु आपल्या इथल्या पोलिसांनी तो प्रयोगच आमच्या कार्यपद्धतीतून काढून टाकला आहे आणि पोलीस फ्रेंड नावाची काहीतरी फालतू संकल्पना राबवलेली आहे. कारण या सरकारला, आत्ताच्या सरकारला जेवढा तणाव वाढेल तेवढा त्यांना फायद्याचा आहे, कारण त्यांना ते धर्माचं ध्रुवीकरण करायचे आहे. पण हे पुढे चालून देशाला खूप हानिकारक ठरणार आहे. आणि म्हणून लोकांच्या मध्ये संवाद वाढवणं ही आजची गरज आहे. धन्यवाद सर, राज्य लोकतंत्राशी बातचीत केल्याबद्दल. जी भिवंडी ही देशामध्ये दंगलींसाठी प्रसिद्ध होती. भिवंडीला सगळे ओळखायचे. नेमकी दंगल जर झाली कुठे पहिली 84-40 तर ती भिवंडी असायची. पण त्यानंतर एक डॅशिंग अधिकारी तिथे आले 88 मध्ये, सुरेश सर. आणि सुरेश सरांनी हा भिवंडी पॅटर्न राबवला. आणि त्या पॅटर्नचं आज आपण जर पाहिलं, सरांनीच आता सांगितलं, पूर्ण जग आज या भिवंडी पॅटर्नला फॉलो करत आहे. ऋषिकेश जगताप, राज्य लोकतंत्र, पुणे.